आपको दिखाऊंगा कि दुनिया की कुछ सबसे खतरनाक जगहों से कैसे जिंदा बचकर निकला जा सकता है। हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू द चॅनल. मॅन वर्सेस वाईल्डच्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे मी ओम पाटील सोबत. ओम पाटील, आज आपण कुठे चाललोय एक्सप्लोरेशनसाठी? नाव वी आर गोइंग टू कोथरूड टेकडी वन्स अगेन आफ्टर व्हेरी लॉंग टाइम. फक्त दोघंच आहे आम्ही. या ओम्याला काही काम धंदे नव्हते यार. मी आत्ता शिकत जेवलो होतो तेवढ्या त्याचा फोन आला, ये लवकर भेटूया. आणि आज फ्रेंडशिप डे आहे. नाही कसं म्हटलं असतो. राईट नाव यू कॅन सी गाईज, जवळजवळ वरती पोचतच आलोय. काय झालं हो, मी होतंय का? शरीर अभी साथ नहीं दे रहा है. हळू. सी द व्ह्यूज गाईज, टोटली जंगल. आणि इथून आपलं वारजेचा एरिया. काही प्लॅन नव्हता, सडन प्लॅन झाला होता ओम्यामुळे. थँक्स टू ओम फॉर द सडन प्लॅन. सी ओम, वी फाइंड द वे टू गो थ्रू टेकडी. देर इज अ वे, गो फॉरवर्ड. So this is our way to go through टेकडी. And finally मागच्या वेळेस इथं आलेला व्लॉग बनवला होता, पण काही गोष्टींमुळे त्याला प्रायव्हेट करायला लागलं. अँड नाव वी आर अगेन बॅक ओवर हिअर. हे बघा, वन्स अगेन दॅट व्ह्यू. सो वन्स अगेन आता कोथरूड टेकडीला मागच्या वेळेस जिथं आलेलो तिथलं तर फिरून झाले. आता आम्ही काहीतरी नवीन एक्सप्लोर करतोय. आमचे लीडर ओम पाटील समोर आहेत आणि ते आपल्याला गाईड करत आहेत. सो वी आर नॉट अफ्रेड ऑफ दॅट. बेसिकली आम्ही दोघं नेचर्स बॉय आहोत. आम्हाला असली जागा एक्सप्लोर करण्यासाठी खूप मजा येते. अँड इफ यू नो एनी मोर सच प्लेसेस प्लीज डू कमेंट डाऊन बिलो. म्हणजे पुढच्या वेळेस आम्ही ट्राय करेल तिकडे जाण्याचं. आणि इफ पॉसिबल वी विल मेक ओव्हर अ व्हिडिओ ओव्हर दॅट. सो बघूया अजून काय पुढे घडतं आहे. अनएक्सपेक्टेड, जस्ट लाईक टुडेज प्लॅन. ओम पाटील, पुढे काय एक्सपेक्ट करतोय अजून? कुठे उद्या तुला ऑफिसला जायचं आणि मला ट्युशनला जायचं आहे, तर त्या एक्सपेक्टेशनसोबत पुढे चल. दिवसाच्या उजेडातच खाली जायचं आहे आणि आपल्याला पुढे गेला तर अजून कंपनीकडं. सो यहाँ पे पहले बहता हुआ पानी आया करता था, पर आप देख सकते हैं पानी अभी कम पड़ रहा है, इसलिए नदी सूख चुकी है. सो दिस इज द प्लेस. इथून आम्ही आत्ता चालू आहे. अँड इकडं आम्ही ओम पाटील, बिल्डिंग दिसते का? हम इंसानी बस्ती के बहुत ही नज़दीक आ चुके हैं. फाइनली 10 दिन इस जंगल में बिताने के बाद हमें आखिर में इंसानी बस्ती मिल चुकी है. आप ओम पाटिल की अवस्था देख सकते हैं, वो कितना थक चुका है. वन्स अगेन वी आर ऑन द सेम स्पॉट लास्ट टाइम वेर आय हॅव बीन. फक्त आपल्यासोबत आज व्यक्ती वेगळा आहे. लास्ट टाइम कोणीतरी दुसरं होतं, आता वेगळं आहे ओम पाटील. फ्रेंडशिप डेच्या दिवशी ओम पाटीलनं हा खूपच सडन प्लॅन बनवलेला आहे. सो आजच्या दिवशी आपण डिस्कस करूया ओमे, आपण कसं भेटलो होतो, काय कसं कुठं. प्लीज सांग. हा लाकडाचा एनाकोंडा तू बाजूला काढ, नागपंचमी होऊन गेली. कसं भेटलो होतं? पहिला दिवस आठवतं का भेटलेला? हा, कुठं कसं? स्कूलमध्ये नाही, कॉलेजमध्ये होता तू. माझ्यासमोर असा धचकन आला, हाय काय आहे तुझं नाव? मी म्हटलं प्रशांत. तुझं नाव काय आहे? एकदम पहिल्यांदा मला क्रीप वाटलेला, पण नंतर भारी कॅरेक्टर आहे म्हटलं, ह्याच्यासोबत मैत्री करायला पाहिजे आपण. नंतर खूप भारी वाटलं आम्हाला. जसं जसं आम्ही एकमेकांना ओळखत गेलो, मग बाकीची गँग कनेक्ट झाली. गँग, येस. नावं घेऊया का नको?
नाही अनॉनिमस ठीक आहे, त्यांना नंतर रिव्हील करू. ब्लॉग्स मध्ये. त्यांना नंतर रिव्हील करू. ऑलरेडी ते रिव्हील झालेले आहेत. आपला लास्ट व्लॉग गेलाय ऑनलाईन. मग तीच गँग आहे आमची. एकदा आपण लिफ्टमध्ये अडकलेलो, आठवते का तुला? हा. वरून म्हणजे पर्पजली लिफ्टचा दरवाजा ओपन केलेला, तेव्हा आपण कोण कोण अडकलो होतो लिफ्टमध्ये? मी, तू, शेटे होता, अजून हर्षा. मुलींचं नाव घेऊ नको फक्त. भाई काय पिऊननी शिव्या घातले होते, पण लय घातले होते शिव्या. काय कळता बिता का नाही, कितीची लिफ्ट आहे, तुम्ही किती आत गेलात? भाई लय घाण शिव्या घातले होते पण पिऊन काकाने. पण भारी मोमेंट म्हणून ते लक्षात राहील आमच्या बऱ्यापैकी. आता तुम्ही आमच्या समोरचा व्ह्यू आहे तो एन्जॉय करा. फायनली आता दिवसभराचा ट्रॅक करून आपण चाललोय खाली परत. ओम पाचील आज किती फिरलो आणि कुठं कुठं फिरलो. लव शिव्या पण देऊ नाही शकत रे, जाऊन दे. अंधार झालेला आहे आता, भीती वाटते मला खाली जाताना. तू है इसलिए टेन्शन आ रहा है. फायनली आता आम्ही खाली आलोय अँड यू कॅन सी मागचा रस्ता किती स्टिफ होता. इथून खाली आलोय आणि इकडे खाली चाललोय. सो ट्रॅक बऱ्यापैकी सोपा आहे, जास्त एफर्टवाला ट्रॅक नाही आहे, म्हणूनच आम्ही हा ट्रॅक निवडला. कोथरूड टेकडी. ओम्या ओम्या कसं वाटतंय? ओम्या काय अजून पण भीती वाटते का ओम्या? उद्या ऑफिसला पण जायचंय ना नीट नीट. रेंज चढले. राईट नाव आता आम्ही चांदणी चौकाच्या पुलावर आहे, जो की अक्रॉस म्हणजे असं डायगनली जातो हायवेवरून. कारण ओमेन मी जरा म्हटलं की जरा जाऊन कुठेतरी बसावं, बोलत बसावं. सो दिस इज अ व्हेरी राईट प्लेस. तुम्हाला ह्या व्हिडिओ आधी मी इथला व्हिडिओ दाखवेलच नक्की. खूप भारी व्ह्यू आहे इथून. कॅमेरा जस्टिस करेल का नाही त्याला काय माहीत, पण डेफिनेटली व्ह्यू खूप भारी. रात्रीच्या टायमाला इथं येऊन लोक बसतात, भारी वाटतं. संडेला तर आज जरा जास्त गर्दी आहे, पण वीकडेला नॉर्मली एवढी गर्दी नसेल इथं. आणि बरं वाटतं इथं, वारं वगैरे लागतं, गाडी येतं जाताना बघून छान वाटतं.